नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. असं आधीपासून काही ठरलं नव्हतं ब्लॉग वगैरे बनवायचा. मित्र भेटले अचानक. मित्र बोलले की आठवणी राहिल्या पाहिजेत आपल्याकडे, म्हणून हा ब्लॉग बनवतो आहे. आम्ही फिरायला चाललो आहे रायगडावरती. तर एक रायगडावरती जातो आहे त्याची आठवण म्हणून हा ब्लॉग बनवतो आहे. तर खूप दिवसांनी मित्र भेटले, गाडीमध्ये बसलो वगैरे. आम्ही 7 जण आहोत. 7 जण चाललो आहे रायगडावरती. सर्व माझे कॉलेजचेच मित्र आहेत. 8वीपासून माझ्यासोबत होते. तेच खूप दिवसांनी भेटले. श्रीमान रायगड. आता आपण प्रवेशद्वाराच्या इथे पोचलो आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. तर आपण आता प्रवेशद्वाराजवळ पोचलो. प्रवेशद्वारामधून आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये गेल्यानंतर पहिला आम्ही तिथे नाश्ता वगैरे केला. सकाळचे 6 वाजले होते. 6च्या आसपास आम्ही नाश्ता वगैरे केला सर्वांनी. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो आहे. आणि की आता चढायला आम्ही सुरुवात केली आहे. सकाळचे किती वाजले ते? 6 वाजले. 6 वाजले असतील. 6:30 झाले आहेत. आणि की आता आम्ही चढायला सुरुवात केली आहे. बघू, शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बघत राहा. पण आता काय द्या 2 तासात पोचणार, अर्ध्या तासात खाली उतरणार. ठीक आहे बघ. ह्या समोरचा टकमकतो का? आम्ही आता इकडून खालून चालायला सुरुवात केली. मी पहिल्यांदा आलो आहे एकदा रायगडावर. माझी दुसरी फेरी आहे रायगडावरती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. तर आता आम्ही चालायला सुरुवात करतो इथून. धुलंधर एक नंबर वाटत. चल ना तू, धुलंधर खतरनाक. तरी माझे सर्व कॉलेजचे मित्र आहेत. मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा आमच्या वाडीतले सर्व मित्र होते. आता मी आलो आहे दुसऱ्या टाईमला. तर हे माझे सर्व 8वीला मला भेटलेले मित्र सर्व ते अजूनपर्यंत माझ्यासोबत आहेत. आणखी आता ही आमची पहिली ट्रिप आहे. यांच्यासोबतचा पहिला माझा ट्रॅक आहे. आम्ही असे गेलो कुठे ना कुठे फिरायला. आणि आता गड किल्ल्यांवरती बोलाल तर हा पहिलाच ट्रॅक आहे आमचा. रायगड किल्ल्यावरती पारंपरिक चुना मळण्याची खाण ही बघा. यामध्ये चुना मळायचा. आणखी चुना मळून एक बांधकाम करायचे. हे बघा इथे लावले बोर्ड. हा पहिलाच भुरुज लागलाय. गड चढलाय वा आता चढायला लागलो तेव्हापासून पहिलाच भुरुज आहे. आता वय झाला बरं त्याचा. पहिल्यासारखा नाही जमत. हा दरवाजा आहे, नाणे दरवाजा. ओके, आपण आता नाणे दरवाजाजवळ पोचलोय. हा पहिला दरवाजा आपल्याला लागलाय, नाणे दरवाजा. हा आपला नाणे दरवाजा.
भरत मला पाय बघ काय घसारतात. वाव, हनुमान मंदिर. जय श्रीराम. चल बर एकदम एक नंबर झाला. तुम्हाला समोर दिसत. किंवा बघा वरून पाणी पडतंय धबधबा. तळावरचं पाणी खाली. दरवाजाजवळ येऊन पोचले. दरवाजाचं बांधकाम बघू शकता. खालती काय दिसत नाही. पूर्ण धुकं असं वाटतं. डोंगरात आलोय आम्ही, आता ढगात आहोत. तसं स्वर्गातच आहोत आम्ही. स्वर्गातच चालला. इथे आम्ही आता पाण्याच्या टाकीच्या इकडे आलोय. हा पाणी पी तलावात सोडणार खाली. हे काय रे? गडावरती धोका बघा काय बसवलंय. तिथे जवळचं पण दिसत नाही. काय दिलं? तर इथे शिरकाई देवीचं मंदिर आहे. दर्शन घेऊया. दर्शन घेऊन येतो मी. पूर्ण समोर आहे पण दिसत नाही.
धुक्यामुळं आपण जायचंय जवळ. हां आशीर्वाद घेऊन तिथे आशीर्वाद घेऊ. पाठच्या बागेला नगरखाना आहे. नगरखाना हां नगरखान्याकडनं जाऊन परत इकडे आपण बाजारपेठेकडे जाऊ. बाजारपेठेकडून समाधीकडे जाऊ. आणखी आपलं मंदिर आहे तिकडे जाऊ आपण. इथे महाराजांचं दर्शन घेऊ. आणखी पाठीमागे नगरखान्याकडे पण जाऊ. इथे पूर्ण माळ आहे, होळीचा माळ. नगरखाना आज 15 ऑगस्ट आहे. पोलीस पण आलेत वरती. मला वाटतं आता झेंडावंदन होणार आहे. झेंडावंदन अजून झालं नाही. अरे मग तेच तुला सांगत होते घरी. ते झेंडावंदन रे आपल्या भाषेत. आपण मराठी शाळेवाल्या. हा महाराजांचा राजवाडा आहे. पाऊस पण होता, आणखी धुकं पण मजबूत होतं. त्यामुळे जास्त तर व्हिडिओ करायला भेटलेच नाहीत मला. जेवढे पण व्हिडिओ भेटले तेवढे शूट केल्यात आठवणी म्हणून. ही जी आता इमारत आपल्याला दिसते ही आम्हाला 4थीच्या पुस्तकात होता. सेम फोटो. आम्ही भिजता नंतर पुरली झाली मग झालं. आणखी इथे खालती आता धुकं आहे. इथे तलाव आहे. नाही ते तलाव. आता आपण बाजारपेठमध्ये आहोत. आता मी जगदीश्वराच्या मंदिराकडे चाललो आहे दर्शनासाठी. महाराजांच्या समाधीकडे आणखी जगदीश्वराच्या मंदिराकडे. आपण जगदीश्वराच्या मंदिराजवळ आले. तर हे जगदीश्वराचं मंदिर आहे. की मंदिरासाठी लाईन बघा किती मोठी लागली. धुकं पण इतकं पसरलं काय दिसत नाही समोरचं. मंदिरासाठी लाईन चालली आहे दर्शनासाठी. खूप मोठी लाईन आहे. गर्दी जाम आहे आज. काकी तिकडे जेवण बनवतात पिठली भाकरी. आणि इथे आम्ही बसलो. तर पिठला भाकरी येत. पिठला भाकरी खाणार आता मस्त पैकी. हे काय सांगितलं की चेतन तू? झुणका की पिठला? तू कॅमेरा बंद कर बाबा. सगळे त्याच्या राजूची बघा. नाही तर 4च प्लेट खाऊचे लागते. 400 कॅश ना एक करा. बघतो. अरे नेट चालता काय नाही. ह्याकालाही भूक लागलेली दिसत. भूक लागली नाही तर मला काही पण वाढतंय मी ना वाढ तर
कमी कमी दिसत ना व्हिडिओ दिसत तरी वाढते नाही ते का घे वाढतील वाढत आता मग सांग मी तू वाढत होतोय वाढला ना तुमका काय आमका भेटला पिठला भाकरी आली आहे. पिठला भाकरी खाऊन घेतो आम्ही.